पुन्हा एकदा या माध्यमाच्या द्वारे आपल्यापर्यंत येण्याचं आणि देवाचं वचन सांगण्याचे हे सौभाग्य त्याने दिलंय, त्याबद्दल मी त्याचे आभार मानतो. आणि जिथून कुठून, ज्या देशातून, ज्या ठिकाणावरून तुम्ही जॉईन झालेले आहात, तुमचंही आम्ही प्रभू येशूच्या नावात स्वागत करतो. आणि जे आज तुम्ही जॉईन झालात हा योगायोग नाही, एवढं मी तुम्हाला सांगतो. ही देवाची योजना, ही नेमलेली वेळ, हा दिवस आहे. कारण आपण प्रत्येक जण त्याच्या दृष्टीने मौल्यवान आहोत. आपल्या प्रत्येकासाठी त्याची योजना आहे. आणि आजपासून मी एक नवीन संदेश मालिका सुरू करीत आहे, जिचं नाव आहे पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालणे, किंवा पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने कसे चालावे. हाऊ टू बी लेड बाय द स्पिरिट ऑफ गॉड. अनेकांचा हे प्रश्न आहे की देव आपल्याला कसं मार्गदर्शन करतो, कसं चालवतो, कसं आपल्याला दैनंदिन क्षुल्लक बाबतीत देवाचं मार्गदर्शन मिळू शकतं, कशा रीतीने आपण निर्णय घेऊ शकतो, कशा रीतीने देव आजही चालवतो. आणि म्हणून ह्या मालिकेतला आजचा पहिला संदेश आहे, फर्स्ट पार्ट, हाऊ टू बी लेड बाय द होली स्पिरिट, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने कसे चालावे. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि याचं 14व वचन. रोमकरास पत्र 8 आणि वचन 14. या ठिकाणी पाऊल रोमकरांना लिहिताना असं लिहितो, जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो ते देवपुत्र किंवा देवाचे पुत्र आहेत. रोमन्स 8 and verse 14. For as many as are led by the Spirit of God, they are the children of God. जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो ते देवाचे पुत्र आहेत. म्हणजे देवाचा आत्मा कोणाला चालवतो? देवाच्या पुत्रांना आणि कन्यांना. म्हणजे देवाचे पुत्र आणि कन्या प्रभू येशूवरील विश्वासाच्या द्वारे आपण झाल्यानंतर, देवाकडे आल्यानंतर, हे आपलं सौभाग्य असतं की पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आपल्याला मिळावं आणि मिळतं, आणि देव आपल्याला चालवतो. म्हणून देव त्याच्या पवित्र आत्म्याने त्याच्या लेकरांना, त्याच्या मुलांना, त्याच्या लोकांना चालवत असतो. आणि कसं? 16 वचन बघा, रोमकरास 8 आणि वचन 16. तो आत्मा म्हणजे पवित्र आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची लेकरे आहोत. म्हणजे देवाचा पवित्र आत्मा आपल्या आत्म्याबद्दल बरोबर साक्ष देतो. म्हणजे आपल्याला आतून माहित होतं, आतून एक प्रकारची खात्री होते की आता मी देवाचा झालेलो आहे, देव माझा पिता झालेला आहे. आमेन. There is an inward witness, inward knowing. देव त्याच्या पवित्र आत्म्याने आपल्या आत्म्याला खात्री करून देतो, साक्ष देतो, कन्व्हिन्स करतो की आपण देवाचे पुत्र आहोत. खात्री होणं किंवा खात्री करून देणं हे देवाच्या पवित्र आत्म्याचं कार्य आहे. आणि प्रभू येशूने पवित्र आत्म्याबद्दल बोलताना, त्याच्या शिष्यांशी बोलताना सांगितलं की ज्यावेळेस तो पवित्र आत्मा येईल त्यावेळेस तो पापाविषयी, न्यायाविषयी जगाची खात्री करून देईल. म्हणजे कन्व्हिक्शन, खात्री करून देणं हे देवाच्या आत्म्याचं कार्य असतं. आणि जर आज तुमची खात्री झाली की तुम्ही देवाच्या आहात, तर देवाचे आभार माना की हे देवाच्या पवित्र आत्म्याने तुम्हाला खात्री करून दिली आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे देवाचं मार्गदर्शन किंवा देवाचा पवित्र आत्मा आपल्याला कसं चालवतो? देव आपल्याला मार्गदर्शन कसं करतो? त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे. पण पवित्र आत्मा आपल्याला मार्गदर्शन किंवा आपली खात्री कशी करतो? आपल्या आत्म्यामध्ये, इन आवर स्पिरिट्स. आता नीतिसूत्रेचं पुस्तक याचा 20वा अध्याय आणि 27व्या वचनामध्ये एक असं महत्वाचं वचन आहे, Proverbs 20 and verse 27. नीतिसूत्रे 20:27. मनुष्याचा आत्मा परमेश्वराने दिलेला दीप होय. मनुष्याचा आत्मा
परमेश्वराने दिलेला दीप होय. आता प्राचीन काळामध्ये ते दीप, दिवे, बत्त्या वगैरे लावायचे, पण आज आपण आपल्या भाषेत म्हणू शकतो की ट्यूबलाईट किंवा बल्ब. तर मनुष्याचा आत्मा जसं काय ट्यूबलाईट किंवा एक बल्ब आहे, त्याने तो आपल्या अंतर्यामीच्या सर्व गोष्टींचे निरीक्षण करतो. मनुष्याचा आत्मा परमेश्वराने दिलेला दीप होय. त्याने तो आपल्या अंतर्यामीच्या सर्व गोष्टींचे निरीक्षण करतो. म्हणजे जो आत्मा आपल्यामध्ये आहे, जो आत्मा आपल्याला आहे, तो आत्मा सर्व गोष्टींची निरीक्षण, सर्व गोष्टींचे पारख करून तो आत्मा आपल्याला प्रकट करतो. पण आपला आत्मा प्रकाशित किंवा त्या ट्यूब मध्ये किंवा बल्ब मध्ये लाईट कोण लावतो? देवाचा पवित्र आत्मा. किती जणांना समजतं मी काय बोलतो? म्हणून पहिला पॉइंट, पहिली गोष्ट ही, गॉड विल एनलाइटन अस और गाइड अस थ्रू आवर स्पिरिट्स. देव आपल्याला आपल्या आत्म्याने चालवतो किंवा मार्गदर्शन करतो. जर कोणी लिहून घेत असेल तर पहिला पॉइंट हा की देव आपल्या आत्म्याने आपल्याला चालवतो किंवा मार्गदर्शन करतो. आपल्या बुद्धीने नाही, आपल्या भावनाने नाही, तर आपल्या आत्म्याने. बरेच वेळेस आपण देवाचं मार्गदर्शन बाह्य रूपाने किंवा एक्सटर्नली आपण मिळवण्याचा प्रयत्न करतो. जसं आपल्याला जे विचार येतात त्या विचाराने किंवा इमोशन्स किंवा भावनेने किंवा सर्कमस्टन्सेस किंवा परिस्थितीने. परंतु प्रमुख पद्धत किंवा प्रामुख्याने देव आपल्याला कसं मार्गदर्शन करतो, चालवतो? थ्रू द इनवर्ड विटनेस, आपल्या आत्म्याने, आतून, बाहेरून. प्रेज द लॉर्ड. आता आपला आत्मा किंवा आत्म्याने चालवतो म्हणजे काय हे समजण्यासाठी आपण कोण आहोत हे समजणं महत्वाचं आहे. की मनुष्य काय आहे, ह्युमन पर्सनॅलिटी, की आपण नेमकं काय. आता काही जणांना असं वाटतं की आपण फक्त शरीर आणि जीव, मरण आल्यानंतर मातीला मिळते आणि मग आपला जीव निघून जातो. परंतु आपण फक्त शरीर आणि जीव असं आहोत. द नेचर ऑफ मॅन, टू अंडरस्टँड हू वी आर रिअली, आवर ह्युमन पर्सनॅलिटी, वी नीड टू अंडरस्टँड द नेचर ऑफ मॅन, आवर ह्युमन नेचर. मनुष्य स्वभाव किंवा आपण कोण आहोत हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि हे आपल्याला पहिले थेसलोनिकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 23व्या वचनात आढळतं. फर्स्ट थेसलोनियन्स 5:23. पहिले थेसलोनी 5 आणि वचन 23. या ठिकाणी पाऊल असं लिहितो, शांतीचा देव स्वतः तुम्हास परिपूर्णपणे पवित्र करो आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्त याचे आगमन समय, आणि आता ऐका, तुमचा आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष अशी यथासांग राखली जावो. तो म्हणतो की प्रभू येशूचे आगमन समय तुमचा आत्मा, जीव आणि शरीर, 3 भाग तो. ही तुमचं शरीरच नव्हे, तुमचा जीवच नव्हे, तर तुमचा आत्मा. आणि तो क्रम महत्वाचा आहे. शरीर, आत्मा, जीव नाही, आत्मा, जीव आणि शरीर. प्रेज द लॉर्ड. तुमचा आत्मा, जीव आणि शरीर ही ऑर्डर जी आहे, युअर स्पिरिट, सोल अँड बॉडी बी प्रिझर्व्ड ब्लेमलेस अंटिल द डे ऑफ जीसस क्राइस्ट. म्हणजे मनुष्य हा 3 घटकांनी बनलेला आहे. मनुष्य आत्मा आहे, त्याला जीव आहे आणि तो शरीरामध्ये आहे. इकडे लक्ष द्या. मी आत्मा आहे
मला जीव आहे, पण मी या शरीरामध्ये आहे. मॅन इज मनुष्य त्रैक्य आहे. मॅन इज ट्रिनिटी. पवित्र शास्त्र असं शिकवतं की देव त्रैक्य आहे. देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा. आणि उत्पत्ती 1 मध्ये जेव्हा आपण वाचतो की देवाने आपल्या प्रतिमेत आपला मनुष्य, आपल्याशी सदृश असा मनुष्य घडला. म्हणजे काय की देव आत्मा आहे. योहान 4:24 प्रभू येशूने सांगितलं की देव आत्मा आहे. त्याची भक्ती आत्म्याने व खरेपणाने केली. आणि म्हणून देवाने त्याच्या प्रतिरूपात मनुष्य निर्माण केला. आत्मा आणि जीव त्याच्या श्वास फुंकला, एक बॉडी तयार केली, शरीर. आत्मा त्याच्यात घातला, श्वास फुंकला, पृथ्वीवरून खाली येऊन शरीर, वरून आत्मा आणि देवाचा श्वास, हे 3 घटक एकत्र आले आणि मनुष्य जीवधारी प्राणी. आणि म्हणून पवित्र शास्त्र शिकवतं की मनुष्य आत्मा, जीव आणि शरीर आहे. 3 in 1 त्रैक्य. बरेच लोक फक्त बाह्य रूपाला महत्व देतात, शरीराला, की शरीर कसं शेप मध्ये राहावं, कसं आकर्षक राहावं आणि बॉडी बिल्डिंग वगैरे. पण शरीरापेक्षाही महत्वाचा पार्ट जो आहे तो आहे आपला आत्मा. पहिला महत्वाचा भाग आत्मा, नंतर आपला जीव. कारण जीव जोपर्यंत शरीरात आहे तोपर्यंत शरीर जिवंत आहे. नाही तर ते शरीर किती सुंदर देखणं असलं, किती मोठ्या व्यक्तीचं असलं, तो जीव आणि आत्मा निघून गेल्यानंतर त्या शरीराचा काही फायदा नाही. किती विशेष आहे का? म्हणून जर तुम्ही शरीराला महत्व देत असाल तर इकडे लक्ष द्या. शरीराला महत्व द्यायचं नाही असं मी म्हणत नाही, शरीर महत्वाचं नाही असं पण मी म्हणत नाही. पण सर्वात महत्वाचा भाग हा आपला आत्मा आहे, नंतर आपला जीव आणि नंतर ही बॉडी किंवा शरीर आहे. म्हणून दुसरा मुद्दा असा की मॅन इज स्पिरिट, सोल अँड बॉडी. मनुष्य आत्मा, जीव आणि शरीर आहे. लिहून घ्या. मनुष्य आत्मा, जीव आणि शरीर आहे. ज्यावेळेस मरण येतं, माती, हे शरीर मातीला मिळतं, मातीचं असल्यामुळे ते पुरलं जातं किंवा जाळून टाकलं जातं. आणि शास्त्र सांगतं की आत्मा ज्या निर्माणकर्त्याने दिले त्याच्याकडे परत जातो. जीव आणि आत्मा. परंतु मनुष्याचा आत्मा आणि जीव हे युगानुयुग राहतात, ते अविनाशी आहे. तो पार्ट देवापासूनचा आहे. म्हणजे मनुष्याचा एक भाग वरून आहे आणि एक भाग खाली होऊन म्हणजे पृथ्वीवरून. हे आपलं मोल आहे. आणि म्हणून शरीर जरी मरण पावलं तरी आपण जे खरे आपण आहोत ते आपला आत्मा आणि जीव, ते आपण युगानुयुग जिवंत आहोत. आत्मा म्हणजे काय? म्हणजे जो पार्ट स्वर्गात किंवा नरकात जातो आपण म्हणतो त्याला आत्मा असं म्हणतो. आणि तो आत्मा हा अविनाशी आहे. द स्पिरिट ऑफ मॅन लिव्स इटर्नली. इट इज इटर्नल. आता तुम्ही म्हणाल की हे काय? फिलिप्पियरास पत्राचा पहिला अध्याय. तुम्ही म्हणाल की शास्त्रात याच्याबद्दल काय सांगितलेलं आहे का? फिलिप्पियरास पत्र याचा पहिला अध्याय. फिलिप्पियरांना लिहिताना पाऊल त्याची इच्छा व्यक्त करतो आणि तो असं म्हणतो, फिलिप्पी 1:23 आणि 24, 21व्या वचनापासून वाचू म्हणजे तुम्हाला पार्श्वभूमी कळेल. कारण जगणे हे मला ख्रिस्त व मरणे हे मला लाभ असे आहे. पण जर देहात जगणे म्हणजे शरीरात राहणे हे माझ्या कामाचे फळ आहे तर कोणते निवडावे हे मला सांगता येत नाही. आणि आता ऐका वचन 23. मी ह्या दोन संबंधाने पेचात आहे की पृथ्वीवर राहावं की देवाकडे जावं. या दोन संबंधाने मी पेचात आहे. येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे, कारण हे त्यापेक्षा फारच चांगले आहे.
तो म्हणतो की मी देहातून किंवा शरीरातून सुटून ख्रिस्ताजवळ जाऊन राहणं याची मला उत्कंठा आहे. म्हणजे पाऊल जे म्हणतो की मी जाऊन ख्रिस्ताजवळ नाही, हा मी कोण? मी तो खरा पाऊल, पाऊलाचा आत्मा. मी जाऊन ख्रिस्ताजवळ राहीन म्हणजे पाऊलाचा शरीर नाही, शरीर हे इथे राहणार होतो पृथ्वीवर, पण आत्मा आणि जीव तो म्हणतो मी जाऊन ख्रिस्ताजवळ राहावे हे त्यापेक्षा चांगले आहे, तरी मी या देहात राहणे तुमच्याकरता गरजेचं आहे. म्हणजे बघा, पाऊल या ठिकाणी मृत्यूनंतर म्हणतो की मी जाऊन ख्रिस्ताजवळ राहील. मग मृत्यू जाऊन पाऊल जाऊन ख्रिस्ताजवळ राहील म्हणजे काय? पाऊलाचं शरीर राहील का? नाही, पाऊलाचा आत्मा आहे. म्हणजे आत्मा हा खरा आपण, हे खरी तुम्ही आणि मी. आपण आत्मा आहोत, आपल्याला जीव आहे आणि आपण ह्या शरीरात आहोत. माझ्या मागे म्हणा, मी आत्मा आहे, मला जीव आहे आणि मी शरीरात आहे. आणि हे शास्त्र शिकवत आहे, विसरून मी तुम्हाला सांगितलं की मॅन इज 3 पार्ट. देव त्रैक्य आहे, मनुष्य त्रैक्य आहे देवाच्या प्रतिमेत, आत्मा, जीव आणि शरीर. आणि तो क्रम महत्वाचा आहे. पहिलं शरीर नाही, पहिला आत्मा, नंतर जीव आणि मग शरीर. आता आणखी एक वचन 2 कोरिंथ त्याचा 4था अध्याय 2 Corinthians 4 and verse 16. आणखी एकदा आत्म्याचा रेफरन्स की आपल्याला आत्मा आहे, आपण आत्मा आहोत. देव आपल्याला कसं मार्गदर्शन करतो? आपल्या आत्म्याने. पण आत्मा म्हणजे काय आणि आपण आत्मा आहोत हे पहिल्याने हे फाउंडेशन, हे पाया घालणं गरजेचं आहे. हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. 2 कोरिंथ 4 आणि वचन 16, 2 Corinthians 4:16. यास्तव आम्ही धैर्य सोडित नाही, आमचा बाह्य देह क्षय पावत आहे. पाऊल म्हणतो की आमचं शरीर हे वयस्कर होत आहे, वृद्ध होत आहे, म्हातारा होत चाललेला आहे, क्षय पावत आहे, मृत्यूकडे चाललेला आहे. तरी अंतरात्मा दिवसेंदिवस नवा होत आहे. देह आणि अंतरात्मा हे 2 शब्द मराठीत अंडरलाईन. देह म्हणजे बाहेरचा भाग, शरीर. अंतरात्मा म्हणजे आपला आत्मा. तो म्हणतो बाहेरील भाग, शरीर हे वृद्ध होत चाललेलं आहे, त्याचं वय होत चाललेलं आहे, पण आत्मा आतून नवीन होत चाललेला आहे. आतला एक मनुष्य म्हणजे आपण, खरे आपण, आणि बाहेरचा एक मनुष्य म्हणजे शरीर. The inward man, which is the spirit, and the outward man, which is the body. Praise the Lord. किती जण माझ्या सोबत अजूनही आहे? हरवून जाऊ नका, इकडे लक्ष द्या. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस निकोदेमाशी संभाषण केलं, ज्यावेळेस यहुद्यांचा तो अधिकारी प्रभू येशूला भेटायला आला, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला काय म्हटलं हे ऐकून त्याला धक्का बसला. त्याला समजलं पण नाही, पण नंतर त्याला कळलं. योहानकृत शुभवर्तमान 3रा अध्याय 3ऱ्या वचनापासून येशूने त्याला म्हटले, मी तुला खचित खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. आता हा धार्मिक मनुष्य होता, यहुद्यांचा पुढारी होता, सभास्थानाचा अधिकारी होता. जुना करार, मोशेचं नियमशास्त्र त्याचं तोंडपाठ होतो. उलट तो सभास्थानात यहुद्यांना शिक्षण देतो. आणि त्याला असं वाटलं की मी सर्व काही केलेलं आहे, अजून काय करा. प्रभू येशू ख्रिस्त खुश होईल आणि मला शाबासकी देईल. पण प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला म्हटलं की मी तुला खचित खचित सांगतो, नव्याने जन्मल्याशिवाय कोणालाही, त्याच्यामध्ये तो सुद्धा, तुम्ही सुद्धा, मी सुद्धा, कोणालाही देवाचं राज्य पाहता येईल. म्हणजे देवाचं राज्य पाहण्यासाठी किंवा देवाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी नवा जन्म आवश्यक, असं प्रभू येशू त्याला सांग. पुढचं वचन, येशूने उत्तर दिले, निकोदेम त्याला म्हणाला, वचन 4,
योहान 3, म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्मेल. आता आश्चर्याची गोष्ट ही की हा यहुद्यांचा अधिकारी आहे, याला प्रभू येशू ख्रिस्त हा त्यांचा मसीह हा यहुद्यांचा आहे माहित पाहिजे, पण त्याला माहित नाही. त्याला शास्त्र माहित आहे, पण त्याच्या समोर देव उभा आहे तरी तो ओळखू शकत नाही. किती विशेष आहे. लोकांचं शास्त्र तोंडपाठ असू शकतं, पण देवाचा अनुभव, देवाचं प्रगटीकरण नसू शकतं. तो मानवी बुद्धीने विचार करतो, इंटेलेक्च्युअली, आणि तो म्हणतो की म्हातारा माणूस कसं काय नव्याने जन्म घेऊ शकतो. बघा वचन 5, येशूने उत्तर दिले की मी तुला खचित खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्मल्या वाचून कोणालाही देवाच्या राज्यात प्रवेश करता येत नाही. पाण्यापासून व आत्म्यापासून, आत्म्यापासून म्हणजे नवा जन्म हा आत्म्याने जन्म. एक जन्म ज्यावेळेस आपण एका कुटुंबात जन्म घेतो, शिरसाट कुटुंबात माझा जन्म झाला 1960 साली. परंतु ज्यावेळेस मला कळलं की प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा आहे, ज्यावेळेस मी त्याच्यावर विश्वास ठेवला, त्यावेळेस देवाच्या कुटुंबात, देवाच्या राज्यात माझा दुसरा नवा जन्म झाला. त्याला आत्म्याने जन्म असं म्हणतात. ज्यावेळेस तुम्हाला सुवार्थ कळली, तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवला किंवा आपण ठेवतो, त्यावेळेस काय होतं, आपण देवाच्या राज्यात आपला नवा जन्म. आपण काही धर्मान बदलत नाही किंवा धर्माने ख्रिश्चन होत नाही, आपण देवाच्या राज्यात जन्म घेतो. आणि हे प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की देवाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी जन्म घ्यावा लागतो, नवा जन्म व्हावा लागतो. प्रेज द लॉर्ड. किती जण अजूनही ऐकत आहे. हालेलुया. आणि हा जन्म याला नवा जन्म म्हणतात. आणि हा कसा होतो. योहान सुवर्तमान याचा पहिला अध्याय आणि वचन 12 पासून आपण वाचूया. जितक्याने त्याचा म्हणजे प्रभू येशूचा स्वीकार केला, तितक्याच त्याने म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यास त्याने देवाचे मुले होण्याचा अधिकार. त्यांचा जन्म रक्त अगर देहाची इच्छा, अगर मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही, तर देवापासून झाला. देवापासून जन्म कसा होतो. प्रभू येशू ख्रिस्तावर माणूस जेव्हा तारणारा देव म्हणून विश्वास ठेवतो, त्याचा स्वीकार करतो, त्यावेळेस त्याचा नवा जन्म. आणि प्रभू येशू म्हणतो की नव्याने जन्माशिवाय देवाचं राज्य पाहता येईल. आणि आपण आत्मा, जीव आणि शरीर आहोत. पण आणि ह्या रीतीने देवाने आदाम आणि हवा पहिले स्त्री पुरुष निर्माण केले. पण देवाची आज्ञा मोडल्याने काय झालं की जो माणूस देवाच्या संगतीत होता, देवाची वाणी ऐकत होता, देवाच्या सानिध्यात होता, देवाचं जीवन त्याच्या ठायी होतं. देवाने काय सांगितलं, ज्या दिवशी तू फळ खाशील त्या दिवशी खास मरशील. पण त्या दिवशी तो मरण पावला का? नाही. शास्त्र सांगतं आदाम 930 वर्ष झाली. म्हणजे देवाचं वचन खोटं ठरलं का? नाही. म्हणजे त्या दिवशी त्या मिनिटाला काय झालं, तो आत्म्याने मरण पावला. त्याचा आत्मा मरण मृत झाला. म्हणजे काय की जे देवाचं जीवन, सार्वकालिक जीवन त्याच्यामध्ये होतं, जो प्रवाह सप्लाय होता तो कट ऑफ झाला. जसं आपण फॅन ऑफ करतो, बटन ऑफ करतो, त्यावेळेस तो लगेच थांबतो का? नाही. पण इलेक्ट्रिक सप्लाय कट ऑफ होतो आणि हळूहळू हळू फिरून तो फॅन थांबतो. तसं पाप केल्यानंतर, देवाच्या आज्ञा मोडल्यानंतर काय झालं, देवाचं जीवन कट ऑफ झालं, हळूहळू हळू फिरला आणि एक दिवशी मरण पावला. म्हणजे आत्मिकरित्या तो मृत असा. आणि तेव्हापासून प्रत्येक जण जगामध्ये आत्मिकरित्या आत्म्याने मृत असे जन्माला येतात. म्हणून पाऊल इफिसकरांना लिहिताना म्हणतो की तुम्ही मृत असता, ख्रिस्ताने तुम्हाला जिवंत केले. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. म्हणून शास्त्र सांगते की त्याच्या ठायी जीवन होते ते, आणि ते जीवन मनुष्यांचा प्रकाश होते.
ज्याला पुत्र आहे त्याला जीवन आहे, ज्याला पुत्र नाही त्याला जीवन. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हा ते जीवन आहे जे माणसाने एदेन बागेत गमावलं. प्रभू येशू ख्रिस्त धर्म नाही तर जीवन द्यायला जगात. ज्यावेळेस माणूस प्रभू येशूवर विश्वास ठेवून त्याला अंतःकरणात स्वीकारतो त्यावेळेस त्याला सर्वकालिक जीवन प्राप्त होते, देवाचं जीवन मिळतं. आमेन. नाही समज, काही जण समजत आहेत, मला माहित नाही किती जणांना समजतं की काय होतं. प्रभू येशू ख्रिस्त हा जीवन आहे, जीवन देणारा. ज्यावेळेस आपण त्याला स्वीकारतो त्यावेळेस आदाम हवाच्या द्वारे गमावलेलं जीवन आपल्याला मिळतं. आपण मरणातून जीवनात येतो. आपला आत्मा जो मृत असा असतो, देवापासून कट ऑफ असतो, तो आत्मा अचानक जिवंत होतो. अचानक आपल्याला शास्त्र वाचनाची गोडी लागते, प्रार्थना करावीशी वाटते आणि जे पूर्वी आपल्याला वाटत नाही काहीतरी होतं. ते म्हणतात की काहीतरी झालेलं आहे. आपल्याला पण वेगळं वेगळं वाटायला लागतं. म्हणजे काय, आतून आपण जीवन, आपला आत्मा जीवन, आणि हे जीवन देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला. प्रेज द लॉर्ड. आणि हा आत्मा जेव्हा जिवंत होतो त्यावेळेस काय होतं, म्हणून नीतिसूत्रे 20:23 मध्ये जे सांगितलं ते आपण परत मी वाचतो. मनुष्याचा आत्मा परमेश्वराने दिलेला दीप होय. तो आत्मा जिवंत होतो, त्याच्यामध्ये लाईट लागतो. जसं तो बल्ब किंवा ट्यूबलाईट सारखा तो आत्मा प्रकाशित होतो. म्हणजे देवाशी आपला आत्म्याने आपण देवाशी जोडले गेल्यानंतर आपला आत्मा प्रकाशित होतो. मनुष्याचा आत्मा परमेश्वराने दिलेला दीप होय, त्याने तो आपल्या अंतर्यामाच्या सर्व गोष्टींचे निरीक्षण करतो. म्हणजे आत्म्याने आपल्याला आपल्याबद्दलच्या आणि देवाबद्दलच्या दैवी गोष्टी समजू लागतात. प्रेज द लॉर्ड. आत्मा जेव्हा जिवंत होतो तेव्हा माणसाला आत्मिक गोष्टी समजायला लागतात. तोपर्यंत त्या समजत नाही. म्हणून शास्त्र सांगते की दैहिक मनुष्य आत्मिक गोष्टी समजू शकत नाही, त्याला मूर्खपणाच्या वाटतात. म्हणून देहाने जन्मलेले ते देह आहेत, आत्म्याने जन्मलेले ते आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून नवा जन्म आवश्यक आहे, कारण आपण प्रत्येक जण मृत असे जन्म, कट ऑफ असे जन्म. पण ज्यावेळेस आपण सुवार्ता ऐकून प्रभू येशूवर विश्वास ठेवतो आपला आत्मा जिवंत होतो, देवाशी कनेक्ट होतो. आणि मग तो जसा पेटला जातो, दीप म्हणून मनुष्याचा आत्मा परमेश्वराचा दीप होय. मग परमेश्वर तो दीप, तो लाईट लावतो. मग तो प्रदीप असो, बेनिफर असो, तो आत्मा लाईट अप होतो, त्याच्यात लाईट लागतो आणि देवाच्या गोष्टी वचन समजायला. आणि त्या आत्म्याने त्या आत्म्याला देवाचा पवित्र आत्मा मार्गदर्शन करून आपल्याला चालवला. प्रेज द लॉर्ड. आणि आता शेवटचा तिसरा पॉइंट हा की मनुष्याचा आत्मा, मनुष्याच्या आत्म्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होतो आणि तो नवा मनुष्य. इट इज द मॅन स्पिरिट that receives eternal life, the life of God, and made a new creature. 2 कोरिंथ 5 आणि वचन 17 हे शेवटचं वचन आणि मग आपण थांबूया. 2 कोरिंथ 5 आणि वचन 17. 2 Corinthians 5:17. जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे तर तो नवी उत्पत्ती आहे. ख्रिस्ताच्या ठायी म्हणजे ख्रिस्तावर विश्वास करून ख्रिस्ताशी आत्म्याने जोडले गेले, नवा जन्म झालेला, देवाचं जीवन मिळाले. जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले. काय नवे झाले? शरीर नवे झाले का? आपला रंग बदलतो का? आपण बारीक आहोत एकदम जाड होतो? आपण जर बुद्धी कमी असली तर आपण एकदम स्मार्ट होतो का? मग काय नवीन झालं? काय बदलतं नव्या जन्माने? तारणाच्या वेळेस आपला आत्मा बदलतो. किती जणांना समजतं? आपली बुद्धी नाही बदलत, आपलं शरीर नाही, बाह्यरूप नाही बदलत, आतून आपला आत्मा नवा होतो. जो कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते सर्व नवे झाले. त्याच्यात ट्यूबलाईट लागलेला आहे, ते लाईट अप झालेला आहे. मग ते लाईट अप झाल्यानंतर देवाचा पवित्र आत्मा आपल्या आत्म्यावर कॉन्टॅक्ट करून
आपल्याला चालवू लागतो. प्रेज द लॉर्ड. म्हणजे देव आपल्या आत्म्याने आपल्याला चालवतो, आपल्या बुद्धीने नाही, बाहेरील परिस्थितीने नाही, वातावरणाने किंवा आपला. प्रेज द लॉर्ड. तर आज आपण इथेच थांबू आणि ही सिरीज सुरू राहील आणि पुढच्या आठवड्याच्या पुढच्या पार्ट मध्ये आपण पाहू की आत्मा आणि जीव त्याच्यातला फरक काय आणि देवाचं पवित्र आत्मा आपल्याला कसं मार्गदर्शन करतो हे आपला पुढच्या आठवड्याचा विषय आहे. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.